महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील दिलदार मनाचा दिलदार गाडा मालक म्हणजेच राहुलभाई पाटील. राहुलभाई पाटील यांनी बैलगाडा शर्यत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली. ही प्रसिद्धी मिळवण्यामागे मथुर बैलाची साथ मात्र राहुलभाई पाटील यांना लाभली. राहुलभाई पाटील यांना बैलगाडा शर्यत क्षेत्रात प्रसिद्धी मिळवण्यामागे मथुर बैलाचा मोठा वाटा तर आहेच, परंतु राहुलभाईंचा शांत, संयमी आणि बैलगाडा प्रेमींना आपलंसं करून जाणाऱ्या स्वभावामुळे राहुलभाईंचा लाखोचा चाहता वर्ग निर्माण झाला. राहुलभाईंसाठी सुरुवातीला बैलगाडा शर्यत क्षेत्र हे संघर्षमय होतं, परंतु संघर्षावर मात करत राहुलभाई हे बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये टॉपच्या यादीतील गाडा मालक बनले. राहुलभाई पाटील यांनी मथुर बैलाला आपल्या जीवाच्या तुकड्याप्रमाणे सांभाळ केला, यामुळेच मथुर बैलाने सुद्धा राहुलभाईंचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले व गाजवले सुद्धा. राहुलभाई पाटील यांना गाडा मालक म्हणून कायम वाटायचे. बैलगाडा शर्यत क्षेत्र हे सर्वसामान्यांसाठी आहे व प्रत्येक गाडा मालक हा बैलगाडा शर्यत क्षेत्र टिकवण्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. राहुलभाई पाटील यांनी कित्येक गाडा मालकांना बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मोलाचे स्थान मिळवून दिले, तर राहुलभाईंनी कित्येक गाडा मालकांना मथुर बैलाच्या प्रसिद्धीच्या जोरावर उजेडात आणले. राहुलभाई पाटील यांनी गरीब गाडा मालकावर कधीच अन्याय केला नाही आणि होऊ दिला नाही. राहुलभाई पाटील यांनी बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सर्वात मोठी गोष्ट कमावली, ती म्हणजे बैलगाडा प्रेमींचा विश्वास. म्हणूनच राहुलभाई पाटील यांना महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील दिलदार मनाचा दिलदार गाडा मालक म्हणून ओळखले जाते.